बाळासाहेबांच्या पक्षाची आजच्या प्रचार फेरी सुरू झालेली आहे सकाळपासून आणि प्रभाग क्रमांक 15मध्ये आजची प्रचार फेरी फार उत्स्फूर्तपणे आणि उत्साहामध्ये आहे. मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत. विशेषतः सुरेश म्हात्रे बाळ्यामामा इथं या प्रचाराच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने सुरुवातीला आलेले आहे. परिवर्तन करण्याची ताकद ही जनतेमध्ये आहे आणि ती ताकद ज्यावेळेला एकजुटीने उभी राहते तेव्हा इतिहास घडतो आणि कोपरी गावापासून प्रभाग क्रमांक 15मध्ये पूर्वेपर्यंत हा इतिहास घडेल असं मला विश्वास. सर, नव्या मुंबईमध्ये महाविकास आघाडी होणार होती, का तुम्ही कोणावर ते महाविकास आघाडी करण्याच्या बाबतीमधली भूमिका आमची ठाम होती. माघार घेईपर्यंत आपल्या आघाडीच्या संदर्भामध्ये एकमत झालं होतं. काही जागा मनसे आणि शिवसेनेच्या आणि आमच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये असं झालं की ज्या जागा आमच्या निवडून येऊ शकतात त्या जागेच्या संदर्भामध्ये आग्रह धरल्यामुळे मग याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढायची का अशा प्रकारचा विषय झाला. म्हणून ज्या जागा आमच्या निवडून येऊ शकतात जसा प्रभाग क्रमांक 15मध्ये जागा आम्हाला लढवायची होती तशा संदर्भामधल्या निर्णयामध्ये थोडंसं हे झाल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. तरीसुद्धा जिथे आमचे उमेदवार नाही तिथं महाविकास आघाडीला मदत करायची, जिथं त्यांचे उमेदवार नाही तिथं आम्हाला मदत करायची असं ठरलेलं. कुठेतरी मनसेमुळे त्यांना झाला, कारण मनसे आधी नव्हती अचानक आली त्याच्यामुळे काय झालं. मनसेची आणि शिवसेनेची एकत्रितपणे चर्चा झाली होती, त्यामध्ये आम्ही आणि काँग्रेस नव्हती. अचानकपणाने त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या जागा मी सोडू शकत नव्हतो, काँग्रेस सोडू शकत नव्हती. त्यामुळे थोडंसं त्या आतल्यामध्ये निश्चितपणाने फरक पडला ही वस्तुस्थिती. सर, जसा प्रकारे उरणमध्ये महाविकास आघाडीने सरप्राईज केलं तसं प्रकारे नवी मुंबईमध्ये तसा होऊ शकतो का? मी सरप्राईजबद्दल बोलणार नाही, पण नवी मुंबईचा महापौर पण करायचा हा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्ष घेतला. जेव्हा निवडून आलो तेव्हा मी महानगरपालिकेच्या तर्फे मेन म्हणजे आमच्या कोपरी गावात पाणी नव्हता. मी स्वतः म्हणजे सेक्टर 28 पेट्रोल पंप असं सगळीकडे पाण्याला बनवून भटकावं लागायचं. तर ते मी निवडून आल्यावर ते 40 लाखाची निधी होती पालिकेतर्फे, ती मी पूर्ण पाण्यासाठी ती वापरली आणि कोपरी गावाला पाण्याची लाईन टाकली आणि महिलांचा पाण्याचा प्रश्न दूर झाला. आणि प्लस शाळा नव्हती, शाळेसाठी पण खूप मी म्हणजे 40 मुलं होती शाळेत. साहेब बोलले, मॅडम तुम्ही एवढी मोठी इमारत बांधता, तुमच्याकडे 40 मुलं आहेत, कशी शाळा बांधायची. तर वेळन खूप लोकांनी पण आरताला केले का नाही असं तसं काही विरोध केला, पण ती शाळा बांधली. आज त्या शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम होतात साहेब, म्हणजे साखरपुडे काय विविध धर्माचे कार्यक्रम होतात. शाळा बांधली, तलाव झाला साहेब. गणपती विसर्जनसाठी पाहुण्यावरनं पण गणपती विसर्जनला येतात. बोलपुड्यावर तलाव नाही, ते पण तलाव झाला. पाण्याची टाकी झाली, म्हणजे 500 लिटरची पाण्याची टाकी झाली. आज 2000 साली निवडून आलो तेव्हापासून ते पाण्याचा प्रश्न सोडतो आजपर्यंत पाणी पण आम्हाला सुरक्षित येते. आणि शिवरेजची लाईन 2003ला मी ते प्रश्न मंजूर झाला तेव्हाच्या लाईनी टाकल्या होत्या. त्या आता एवढा दुर्लक्ष आत्ताच्या नगरसेवकाई केले तर पूर्ण ते कोपरी गावात म्हणजे आतमध्ये जायला आम्हाला एकदम म्हणजे आम्हाला नाही बाहेरून लोक येणारी ती आम्हाला फोन करतात, सांगतात काय तुमच्या गावाची दुर्व्यवस्था आहे. त्यावेळेस मी ती लाईनी टाकल्यात. आजपर्यंत कोणीही नगरसेवकांनी ती लाईन टाकलेली नाही आहे. तर ते आज मला असं वाटायला लागलेत का आपण पुन्हा एकदा आपण निवडून आणून आपल्या गावाचा विकास करावा, हीच माझी इच्छा आहे. माझी नगरसेविका मंदाताई देवदास वहिनी तुम्हाला जी बाईट दिली त्याच्यामधली एक गोष्ट खरी आहे. आज मंदाताई जेव्हा पहिल्यांदा निवडून आल्या होत्या तेव्हा गावची अवस्था तुम्ही बघा एकदम ग्रामीण क्षेत्र होता. आम्ही तर खूप वयाने लहान होतो. आम्ही आमचं गाव बघितलं होतं की कसं होतं. तेव्हा पाण्याची समस्या, शाळेची समस्या, सेवरेज लाईन गटारांवर लोक शौचात जायची. मंदाताईंनी सेवरेज लाईनचं जे काम केलं त्याच्यामुळे सगळं घरोघरी टॉयलेट झालं. पण आज गावामध्ये अस्वच्छता एवढी वाढलेली आहे की एक सामान्य मुलगी, गर्भवती स्त्रिया, लहान शाळेत जाणारी मुलं, अक्षरशः सेवरेज पाण्यातून जो मलमूत्र बाहेर येतो
त्या पाण्यातून चालतो. आम्ही कित्येक वेळा इकडच्या स्थानिक प्रतिनिधींना त्या गोष्टींची कंप्लेंट दिली होती, पण त्याचा अजून काही त्याचा सुधार केलेला नाही आहे. आमच्या सगळ्यांची एकच उम्मीद आहे, अपेक्षा आहे की आमच्या मंदाताई परत एकदा निवडून येतील आणि जो त्रास स्थानिकांना अस्वच्छतेचा आणि इतर सगळ्या रोडचा असेल, रोडमध्ये एवढे डांबरीकरण केले परंतु व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं नाही आहे. गावामध्ये आज चालताना पाईपलाईनमधून त्याचं मलमूत्राचं पाणी अंगावर पडतो. या कुठलंच नियोजनबद्ध काम झालेलं नाही आहे. आमची मंदाताईवर एक उम्मीद आहे, शिरण्याची उम्मीद आहे त्या की निवडून येतील आणि पुन्हा एकदा 2000 सालीच्या लोकांना त्यांनी विकास कार्य केलं, त्या पुन्हा एकदा आपल्याला विकास कार्य बघायला भेटेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. आपलं नाव आणि